हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 2ची 5वी कविता, जी की आहे फळांचा राजा. तर चला बघूया. तुम्हाला सगळ्यांना तर फळं आवडतच असतील. असं कुठलंच स्टुडंट नाही आहे की त्याला फळं आवडत नाही. कोणती ना कोणती तर फळे आवडतातच आवडतात. तर ह्याच फळांविषयीची ही कविता आहे, हे गाणं आहे. तर चला बघूया. तर या कवितेमध्ये आपल्याला फळं कुठे कुठे कोणती कोणती फळं प्रसिद्ध आहेत ते सांगितलं आहे. तर चला बघूया. मी पहिले ही पूर्ण पोयम वाचणार आहे आणि मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर चला सगळ्यांनी लक्ष द्या. गाणे ऐका आणि म्हणा. नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्यांची छानच फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिकरण लागतं छान. पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुश व्हाल. अहमदाबादची बोरं हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार. पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. तर कशी वाटली ही कविता? मस्त आहे ना, मजेशीर कविता आहे. तर ह्याच्यामध्ये शेवटी काय सांगितलेलं आहे? फळांचा राजा कोण असतो? आंबा. तर बघूया कसं काय आहे ते. तर ह्याच्यामध्ये पहिल्या 2 लाईनीत सांगितलं आहे, नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड. म्हणजेच नाशिकला कोणते फळ प्रसिद्ध आहे? द्राक्ष. आणि ही द्राक्ष नाशिकची खूप गोड असतात. तुम्ही कधी नाशिकला गेलेला आहेत किंवा तुम्ही नाशिकचेच जर असाल तर तुम्हाला माहिती असेल की नाशिकला काय प्रसिद्ध आहे? द्राक्ष. आपण जरी फिरायला नाशिकला गेलो तर तिथून येणारा प्रत्येक माणूस मनुके तर नक्कीच आणतो. आणि तिकडे मनुके खूप मोठी मोठी असतात आणि स्वस्तसुद्धा असतात. तर नाशिकला काय प्रसिद्ध आहे? द्राक्ष. आणि ही द्राक्ष खूप गोड असतात. पुढे दिले आहे, नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड. आणि नागपूरला संत्री प्रसिद्ध आहेत. आणि नागपूरची संत्रींची चव फारच वेगळी असते, खूप छान असते. त्यांच्या फोडी खूप छान असतात. काही काही संत्री खूप पिचकल्यासारखे असतात, पण ही खूप कणीदार असतात. वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्याचं शिकरण लागतं छान. पुढे सांगितलं आहे की वसईच्या केळ्यांचा मोठा मान म्हणजे केळी ही कुठे प्रसिद्ध आहेत? वसईला. आणि त्या केळ्यांना खूप मान आहे. आणि त्या केळ्यांचं शिकरण खूपच छान लागतं. तुम्ही कधी शिकरण खाल्लंय? दुधात केळी कुस्करून खाल्ली जातात, मॅश करून खाल्ली जातात. पुडिंगसारखे लागतात ते. नसेल तुम्ही खाल्लं तर एकदा ट्राय करा. घरात बनवायला सांगा काहीतरी. आणि हे हेल्दी पण असतं. पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच व्हाल. आता पनवेलची मुलांना माहिती असेल हे की पनवेलला काय समर सीझनमध्ये कलिंगड खूपच येतात. कलिंगडचे तर ढिगच असतात रस्त्याच्या कडेला विकायला. पनवेलच काय तर रायगडमध्ये पूर्ण आपण बोलू शकतो. अर्धा रायगड तर आपल्याला दिसतो. तर पनवेलला काय प्रसिद्ध आहेत? कलिंगड. आणि हे कलिंगड खूप लाल लाल असतात. आतमध्ये कापले की ते लाल लाल त्यांचा गर असतो. आणि खाऊन पाहाल तर तुम्ही खुश व्हाल असं सांगितलेलं आहे. पुढे दिलेलं आहे, अहमदाबादची बोरं हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार. बोरं कुठे प्रसिद्ध आहे सांगितलं आहे? अहमदाबादला बोरं मिळतात. आणि हिरवीगार असतात. ती हिरवीगार म्हणजे ती मोठी मोठी बोरं असतात. तुम्ही पाहिली आहेत का? तर ती बोरं असतात आणि ती लागतात खायला खूप छान. खावीशी वाटतात फार फार. 1 बोर खाऊन 2 बोर खाऊन नाही तर खूप खावीशी वाटतात. पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. आता आंबा चिडलाय, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. तर तो म्हणतो पुरेत झाल्या तुमच्या गप्पा, पण शेवटी फळांचा राजा कोण आहे? मीच आहे, म्हणजे आंबाच आहे. आणि हे तर खरंच आहे की आंब्याची चव तर काही विलक्षणच असते, खूपच सरप्रायझिंग असते, यम्मी असते. आणि आंबाच हा फळांचा राजा आहे हे आपण सुद्धा मान्य करू शकतो. तर अशी ही पोयम होती की जी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची प्रसिद्ध फळं कोणती आहेत ती सांगितलं आहे. तर इथे पहिल्या चित्रामध्ये पण तुम्ही सांगू शकता, ह्या मुलीच्या हातात द्राक्ष आहेत.
ती कुठली प्रसिद्ध आहेत आपण असं बघितलं, नाशिकला द्राक्ष मिळतात आणि ती फेमस आहेत. हे आहेत संत्र. संत्र खूपच लाल झालं आहे माझ्या पिक्चरमध्ये. तर संत्र कुठे प्रसिद्ध आहे? नागपूरला. नंतर हे आहे केळं. ते केळं कुठे प्रसिद्ध असतं? वसईची केळं. आणि या बघा या मुलांनी शिखरण बनवलं आहे. आणि हे आहे पनवेलचं कलिंगड. ही आहेत अहमदाबादची बोरं. आणि हा आहे फळांचा राजा आंबा. तो कुठे प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे का? बरोबर, कोकणामध्ये आंबा खूप प्रसिद्ध आहे. मोस्टली रत्नागिरीचा हापूस आंबा. खाल्लाय का तुम्ही सगळ्यांनी? ओके, ज्यांनी खाल्लंय त्यांनी कमेंट करा मला. आता ह्यात विचारलं आहे, पहिला प्रश्न दिलेला आहे, गाण्यात आलेली फळांची नावे सांगा. तर कोणकोणती फळं आलेली आहे? द्राक्ष, संत्री, केळी, कलिंगड, बोरं आणि आंबा ही फळे आलेली आहेत गाण्यात. आता गाण्या शेजारी दिलेल्या चित्रातील फळे ओळखा, जी की आपण ओळखली आहेत ऑलरेडी. आणि आता इथे तुम्हाला काही दुसरी फळं दिलेली आहे गाण्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा. तर ती कोणती आहे? सगळे ओळखतात काय बघूया. तर पहिला फळ आहे हा पपई. दुसरा आहे चिकू. तिसरा अननस. चौथा पेरू. आणि पाचवा आहे सफरचंद. पपई, चिकू, अननस, पेरू, सफरचंद. हे कसे लिहितात ते तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. वरच्या पण फळांची नावं तुम्ही लिहायची, चित्र काढायचं आणि त्याच्यासमोर त्याचं नाव लिहायचं. चित्र काढायचं, त्याच्यासमोर नाव लिहायचं. म्हणजे तुम्हाला चित्र काढायला खूप आवडतात ना, म्हणून सांगते. आणि नाहीतर मग 5-5 वेळा प्रॅक्टिस करायची, कारण की हे परीक्षेत येणार. तर फळांचा राजा कोण ठरला शेवटी? आंबा. तर सगळ्यांनी हे विसरायचं नाही. एकतर तुम्ही ते स्थळ, प्लेस आणि तिथलं प्रसिद्ध फळ हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नाशिक काय लिहिणार? द्राक्ष. नागपूर संत्री. वसई केळी. पनवेल कलिंगड. अहमदाबाद बोरं. संत्री नागपूर. हे असं तुम्ही पाठ करायचं आहे. तुम्हाला शाळेत टीचर देतीलच. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच संपवते. हे गाणं तुम्हाला आवडलं असेल किंवा समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कोणतं फळ आवडतं. तर आजच्यासाठी एवढंच. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अभ्यास करा छान छान.